नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात बिबट्यांचा संचार। गोठ्यातील 2 वासरांना बिबट्याने केले फस्त। तालुक्यातील मोरवणे येथील घटना, शेतकरी वर्ग भयभीत। म्हसळा तालुक्यातील मोरवणे गावातील 2 वासरांवर बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली। मोरवणे येथील शेतकरी संतोष तुकाराम लाड यांच्या मालकीच्या गोठ्यात 2 वासरे होती। बिबट्याने गुरुवार दिनांक 20 रोजी आणि शुक्रवार दिनांक 21 रोजी गोठ्यात शिरून लाड यांची वासरे फस्त केल्याच्या घटनेची माहिती म्हसळा तालुका वन विभागाचे परिमंडळ अधिकारी S घोलप आणि वनरक्षक राठोड यांनी दिली। दोन्हीही वासरं मिळून किमान 5 ते 6 हजारांचे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। गोठ्यातील सताड उघड्या खिडकीतून बिबट्याने प्रवेश केल्याचे वनपालांनी सांगितले आहे। तर हा हल्ला झाला त्यावेळी फक्त ही 2 वासरेच गोठ्यात होती, तर अन्य जनावरे जंगलात असल्याचे सांगण्यात आले। म्हसळा तालुक्यात सुमारे 5221 हेक्टर क्षेत्रात वनसंपत्ती आहे। त्यात बऱ्यापैकी वन्य प्राणी श्वापदांचा वावर असतो। जंगल भागात बिबट्यांचा वावर वाढला असून अधूनमधून वाटसरू, शेतकरी, कामगार वर्ग आणि नागरिकांना त्यांचे दर्शन होत असते। तर अधूनमधून गाय जनावरांवर बिबट्या हल्ला करण्याच्या घटनाही घडतात। बिबट्या हा निशाचर शिकारी आहे। त्याला त्याच्या शिकार झोनमध्ये लहान शाकाहारी प्राण्यांची शिकार करायला आवडते। त्यामध्ये ससा, हरिण, भेकर, माकड आणि रानडुक्कर यांचा समावेश आहे। तर बिबट्या इतर परजीवींचीही शिकार करतो। उन्हाळ सोडवलेली गोवंशीय जनावरांचा त्यात घात होऊ शकतो। ग्रामीण भागातील पाळीव कुत्र्यांचे मांस खाण्यात तो आनंद घेतो। तो अतिशय धूर्तपणे मानवी वस्तीकडे जातो। बिबट्या सहसा रात्री शिकार करतात। बिबट्या 56 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतात। अशा पद्धतीची जनजागृती म्हसळा वन विभागाचे कर्मचारी तालुक्यातील गाव वाड्यातून करीत असतात, असे समजले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।